बातमी अमरावतीमधली आहे। विदर्भातलं कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जात असतं आणि दरम्यान सध्या बाजारात नवीन कापूस आलाय, तर दुसरीकडे शासकीय सीसीआयची कापसाची खरेदी मात्र अद्याप सुरू झालेली नाही। अमरावतीच्या महालक्ष्मी जिनिंग प्रेसिंगमध्ये व्यापाऱ्यांद्वारे कापसाला प्रति क्विंटल 7,500 रुपये इतका दर दिला जातोय आणि त्यामुळे आमदार रवी राणांनी महालक्ष्मी जिनिंग प्रेसिंगमध्ये या कापूस खरेदीचा शुभारंभ केलाय। 15 शेतकऱ्यांनी आज आपला कापूस या ठिकाणी विक्रीसाठी आणला। यावेळी रवी राणांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि इतर ठिकाणी कापसाला कमी दर मिळत असल्याने खासगी बाजारात कापूस विक्री करू नका असं देखील सांगितलं। अनिकेत कोकाटे आणि मंगेश पाटील इंगोलेंनी चांगला भाव दिल्यामुळे मी या जिनिंगमध्ये आलो की 7,500 रुपये भाव दिला। शेतकऱ्याच्या अडीअडचणमध्ये थोडासा कापूस विकून त्यांचा निराधार झाला पाहिजे, कुठे त्यांना मदत झाली पाहिजे, या उद्देशानं 7,500 रुपये सगळ्यात चांगला भाव दिल्याबद्दल मी अनिकेत कोकाटेजी आणि मंगेश पाटील इंगोलेंचं धन्यवाद मानेन। आणि वेळ आली तर शेतकऱ्यांनी थोडं राखून ठेवा, कापूस विकू नका, चांगला भाव मिळाला पाहिजे। आमची मागणी आहे की 10,000पेक्षा जास्त भाव मिळाला पाहिजे। सीसीआयची खरेदी सुद्धा चालू होणार आहे, पण चांगला शेतकऱ्याला कसा फायदा होईल याच्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।